छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व क्रांतिकारी विचाराच्या महापुरुषांना प्रथम अभिवादन। या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। आज विधान परिषदेच्या सदस्यांचा जो निरोप समारंभ या ठिकाणी पार पडतोय, खरं तर उत्तर देण्यासाठी माझी खूप इच्छा होती। सभापती महोदय, महाराष्ट्राची लोकसंख्या 12.5 ते 13 कोटी असताना महाराष्ट्र विधिमंडळामध्ये खाली 288 आणि वर आम्ही सर्व सदस्य किती भाग्यवान समजलो पाहिजे स्वतःला, की लाखो लोकांमधून आपण 300 सव्वा 300च अशी लोक आहोत की जी भाग्यवान आहोत आणि जी जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता या सभागृहात येतो। खरं तर आज मला अजितदादांची कमी प्रकर्षाने जाणवते। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना, बाजूला शिंदे साहेब बसलेले असताना तिसरी खुर्ची जी होती ती आदरणीय दादांची होती आणि आज सभागृहामध्ये दादांनी मला ऐकावं ही माझी इच्छा होती। आज तरी संरक्षण मागण्याचं काम येणार नाही अशी अपेक्षा करतो। आज तरी बोलू द्या। खरं तर मग शिंदे साहेबांच्या सारख्या मोठ्या नेत्यांनी, देवेंद्रजींनी, आदरणीय सुनेत्राताई ज्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाकरता इतकं भरभरून बोलावं आणि प्रत्येकाच्या भाषणामध्ये नार्वेकर साहेब एक उल्लेख आहे की अजितदादांचा लाडका। मला असं वाटते शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारा व्यक्ती, व्याख्याता, गायक ते अजितदादांचा एक लाडका कार्यकर्ता, ही जी ओळख मला आज तुम्ही सभागृहाने दिलेली आहे ती मरेपर्यंत मी कधी विसरणार नाही। त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो। कुटासा हे माझं मूळ गाव अकोला जिल्ह्यामधलं खारपान पट्ट्यातलं आणि जिथे सिंचनाची सोय नाही, कापसा व्यतिरिक्त पीक नाही, अशा गावातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी 2019 17, 18, 19च्या काळात मी दादांसोबत होतो आणि 2019 मध्ये अजितदादांनी शारदा व्याख्यानमाला जी बारामतीमध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाते, तिथे छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयावर माझं व्याख्यान फक्त उद्घाटनाला आले होते। आयोजक जे होते त्यांचे मित्र किरण गुजर साहेब यांनी त्यांना विनंती केली की हा संभाजी महाराजांचं चरित्र मांडणारा एक व्याख्याता आहे, आपण याचं वक्तृत्व ऐकावं। आणि अजितदादा न कळत श्रोत्यांमध्ये बसले। 2 तास 20 मिनिटं त्यांनी माझं व्याख्यान ऐकलं आणि मला देसाई साहेब अशी अपेक्षा होती की व्याख्यान झाल्यानंतर दादा येतील आणि म्हणतील खूप चांगलं व्याख्यान केलं। पण दादांनी 3 महिन्यानंतर दौंड साखर कारखान्यावरून मला फोन केला। त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले साहेब त्यांच्या फोनवर ते बोलले आणि त्यांनी विचारलं की तुला राजकारणात इंटरेस्ट आहे का, कारण आमच्या पक्षामध्ये खासदार कोल्हे आहेत, ते पण छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र सांगतात आणि त्यांचं नाव पण अमोलच आहे, ते आता लोकसभेचे सदस्य आहेत आणि तुझ्यासारख्या तरुणाला पक्ष संधी देतो। त्यामुळे दादांसारख्यांचा फोन येणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती। दादांचा फोन आल्यानंतर मी माझा पहिल्यांदा मुंबई प्रवास केला 2019ला। त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब यांचा B4 बंगला आहे आणि त्या ठिकाणी दादांना मी भेटलो आणि भेटल्यानंतर दादांनी विचारलं की तुला पक्ष संघटनेत जर काम जबाबदारी दिली तर काय करशील? तर म्हटलं दादा माझ्याकडे वक्तृत्व कला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा मी महाराष्ट्रामध्ये मांडू शकतो। आणि दादांनी मला सरचिटणीस पद दिलं आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवसन्मान यात्रा निघाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्यामध्ये जयंत पाटील साहेबांच्या सोबत मला महाराष्ट्र फिरण्याची संधी मिळाली। खासदार डॉक्टर कोल्हे साहेब, जयंत पाटील साहेब आणि मी, आणि एका ठिकाणी अजितदादांनी मला ऐकलं आणि दादांच्या सोबत सुद्धा अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला। पुढं सत्तांतर झालं, महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यामध्ये ज्या 2 जागा खाली झाल्या त्यात एका जागेसाठी दादांनी माझ्या नावाचा आग्रह धरला। एक पवार साहेबांकडून शशिकांत शिंदे साहेबांचं नाव आणि 10 मे 2020ला दादांचा मला फोन आला की तुला फोन येणार
आणि जर फोन आल्यानंतर तुला विचारलं तर तीनही प्रश्नाची उत्तरं नाही असं द्यायचे. कोरोनाचा काळ होता, आम्ही TV पाहत होतो आणि त्यावेळेस फोन खणाणला आणि पहिला प्रश्न विचारला गेला, तुमची पुस्तकं प्रकाशित आहेत का? मी म्हटलं नाही. तुमच्या भाषणाचं काही ऑडिट केलेलं आहे का? मी म्हटलं नाही. तुम्ही वृत्तपत्रामध्ये लिहत होता त्याचं काही संकलन आहे का? मी म्हटलं नाही. आणि फोन ठेवला गेला. तर तो फोन कोणाचा होता ते मी सांगणार नाही. तो फोन ठेवला गेला आणि त्याच्यानंतर मला कळलं की राज्यपाल नामनिर्देशित सदस्यातून मला चान्स मिळणार होता, पण दादांना माहीत आहे की कुठंतरी राज्यपाल नामनिर्देशित सदस्य त्यामध्ये अडचण निर्माण येऊ शकते, म्हणून दादांनी नाही अशी उत्तरं द्यायला लावली. आणि 13 मे 2026च्या 2 दिवसापूर्वी म्हणजे 12 मेला दादांनी सांगितलं तुम्ही कागदपत्र घेऊन मुंबईला या, माझी कागदपत्र चुकू नयेत. त्याकरता दादांनी ॲडव्होकेट कार्लोस आणि अनिल ढिकले साहेबांना माझ्यावर त्या कागदपत्रांवर लक्ष ठेवायला सांगितलं. आणि 13 मे 2020ला देसाई साहेब छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 मेला असते. 14 मे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी मी महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य म्हणून शपथ घेतली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत मला शपथ घेण्याचं भाग्य मिळालं. नीलमताई गोरे यांनी पण माझ्यासोबत शपथ नीलमताईंनी घेतली आणि आम्ही सर्व सदस्य जे आज सेवानिवृत्त होत आहोत. मी 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 4 मुख्यमंत्री पाहिले. कमी दिवसाचं सरकार आलं, सकाळचा शपथविधी झाला त्यावेळेस देवेंद्रजींच्या रूपाने मुख्यमंत्री पहिले पाहिले, नंतर उद्धव साहेबांच्या रूपाने 2 वर्ष मुख्यमंत्री पाहिले, नंतर शिंदे साहेबांचा एक काळ बघितला आणि परत आता देवेंद्रजींचं एक सरकार. पण एक खंत माझ्या मनात शेवटपर्यंत राहील की अजितदादांसारखा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याची आपल्या सर्वांची इच्छा होती, पण अजितदादांसारखं नेतृत्व महाराष्ट्राला न लाभणं याची खंत स्वतः शिंदे साहेबांनी व्यक्त केली आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण व्यक्त केली होती. माझ्या आमदारकीचं एक दुर्दैव असं आहे की 2020 साली ज्यावेळेस मी आमदार झालो त्यावेळेस मला जन्म देणारे वडील जिवंत नव्हते. मला वाटत होतं की या प्रसंगाचा सर्वात जास्त आनंद जर कोणाला होईल तर 12-13 कोटी जनतेमध्ये मोजकी लोक विधान परिषदेची शपथ घेत आहेत, त्यात आपण आहोत आणि याचा सर्वात जास्त आनंद वडिलांना झाला असता. पण विधान परिषदेच्या शपथविधीच्या वेळेस वडील नव्हते. आणि दुसरं दुर्दैव असं की विधान परिषदेची टर्म संपताना म्हणजे शिंदे साहेबांना आवर्जून सांगतो की प्रसंग जीवनात कसे येतात. अजितदादांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मला भेटायला वेळ दिला होता. मी नागपूरला त्यांच्या बंगल्यावर भेटायला गेलो. त्यांना म्हटलं दादा 13 मेला माझी टर्म संपणार आहे, मी आता पुढं काय केलं पाहिजे. दादा म्हणाले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी शोक प्रस्ताव झाल्यानंतर तू देवगिरीवर येऊन मला भेट. आणि जीवनात असा वाईट काळ आला की दादांच्याच नावाचा शोक प्रस्ताव सभागृहामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी दुर्दैवानं सभागृहामध्ये वाचावा लागला. आणि आणखी दुर्दैव असं आहे की आता आमदारकी संपते आहे. मला वाटत होतं की आपल्यावर जसं आज शिंदे साहेबांनी कौतुकाची थाप दिली पाठीवर, जशी फडणवीस साहेबांनी कौतुकाची थाप दिली, तसं अजितदादा असते तर नक्कीच त्यांनी तुमच्या सर्वांसमोर स्तुती केली नसती, पण सांगितलं असतं की याला आम्ही संधी दिली, याची वक्तृत्व कला आहे. पण दादांच्या तोंडून तो गौरव ऐकण्याचं भाग्य मला लाभलं नाही, ही खंत मला मरेपर्यंत राहील. शेवटी पितृछत्र हरवलं हे दुःख आहेच, पण मातृछत्र जिवंत असण्याचं सुद्धा समाधान आहे. सभागृहामध्ये वर बाल्कनीत माझी आई आहे आज बसलेली. तिला कोरोनाच्या काळात मला आणता आलं नव्हतं, पण आज तिला म्हटलं की आमदारकीच्या शपथेच्या वेळी नाही येता आलं, पण निरोप समारंभाला तरी आलं पाहिजे. शिंदे साहेबांनी म्हटलं होतं का निरोप समारंभ हा दुःखाचा प्रसंग असतो, शक्यतो आणू नका. पण म्हटलं जसं तुकोबाचा अभंग शिंदे साहेबांनी म्हटला, पण एक अभंग नीलमताई महाराजांचा असंही आहे, आता नाही येणे जाणे आणि सहज खुंटले बोलणे. परत आपण येणार नाही येणार हे आपण सांगू शकत नाही, पण आता तरी जो काळ आहे म्हणजे अजितदादांच्या 28 जानेवारीच्या विमान दुर्घटनेनंतर एक गोष्ट मात्र सर्वांनी शिकण्यासारखी आहे की आजचा क्षण आणि आत्ताचा क्षण आपण जगून घेतला पाहिजे. उद्या आपल्या हातात नाही आहे, त्यामुळे या प्रसंगाला परिवार असावा म्हणून आज सुनेत्राताईंच्या रूपानं एक मातृछत्र आहे.
आई तिथे बसलेली आहे आणि हा प्रसंग खरोखर माझ्यासाठी मन हेलावणारा आहे। या सभागृहामध्ये मुंबई प्रांतिक सरकार असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्व केलं होतं। बाळासाहेब भारदे, जयंतराव टिळक, नादो महानोर, वसंतराव डावखरे साहेब, दत्तात्रय मेघे, नितीनजी गडकरी साहेब, आदरणीय पवार साहेब, भाऊसाहेब फुंडकर आणि मी स्वतः विरोधी पक्षनेता म्हणून कणखर भूमिकेमध्ये प्रवीण दरेकर साहेबांचा काळ अनुभवला। मी नवीन आमदार झालो होतो त्यावेळेस विरोधी पक्षात कशा पद्धतीने भूमिका मांडली जाते, कसा आयुधांचा वापर केला जातो, लक्षवेधी कशी मांडतात, प्रश्नोत्तराचा तास कसा असतो, कमी शब्दात काय शब्दफेक केली पाहिजे याचं उत्कृष्ट मार्गदर्शन मला विरोधी पक्षनेते असताना प्रवीण दरेकर दादांचं राहिलेलं आहे, ते मी कधी विसरू शकणार नाही। निलमताई आपण सभापती असताना, ज्यावेळेस उपसभापती असताना हे पाहत होत्या त्यावेळेस आपण रागवायच्या, हक्कानं सांगायच्या आणि दुसऱ्या दिवशी मला दालनात बोलून अगदी मार्गदर्शन करायच्या। तुमचं मार्गदर्शन पण विसरू शकत नाही। मला या पूर्ण सभागृहामध्ये जर संसदपटू म्हणून कोणाचं भाषण मी बारकाईने ऐकलं तर त्यामध्ये आवडीचं व्याख्याता संसदमधला ते म्हणजे ॲडव्होकेट अनिल परब साहेब ज्यावेळेस उभे होतात त्यावेळेस कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे। मी भाई जयंत पाटील साहेबांना इथे ऐकलं, मी कपिल पाटील साहेब आमदार होते त्यांचं अभ्यासपूर्ण भाषणं ऐकली आणि अशा सभागृहामध्ये आदरणीय अजितदादांमुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं मला इथं येण्याची संधी मिळाली। सचिव म्हणून सुद्धा ज्या वेळेस मी आमच्या अकोला जिल्ह्याच्या मातीचे सुपुत्र विलास आठवले साहेबांकडे मार्गदर्शन मागायला गेलो, त्यांनी सुद्धा हक्कानं मला, आठवले साहेब तुमचे पण मी कधी ऋण विसरू शकणार नाही, कारण या घडामोडीमध्ये तुमचं पण मला खूप मोठं सहकार्य लागलं। एका छोट्याशा सर्वसामान्य कुटुंबातून आदरणीय दादांनी मला इथपर्यंत आणलं आणि दादा होतेच तसे। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासीन, तुका म्हणे सांगो किती, तोची भगवंताची मूर्ती। असे आदरणीय दादा आज सभागृहात नसणं मला असं वाटते यापेक्षा वेदनादायी माझ्याकरता असू शकत नाही। दादांमुळं मला माझ्या जीवनातला पहिला विदेश दौरा करता आला, तो राष्ट्रकुल संसदीय दौरा, तो होता लंडनला। आणि लंडनमधून मी आल्यानंतर प्रवीण दादांनी विचारलं का लंडनमध्ये तुला काय शिकता आलं? मी म्हटलं लंडनमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतीय असे होते की लंडनच्या गुलाबी थंडीत सुद्धा अनेक नेते त्या काळात जात असताना त्या थंडीमध्ये रममान न होता आपला दलित समाज, आपला शोषित समाज, आपला पीडित समाज या समाजाचा उद्धार करण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा शोध प्रबंध तिथे लिहिला। मी बाबासाहेबांचं घर पाहिलं याचा आनंद मला होता। मी लंडन मधून जाऊन आल्यानंतर दादांनी तो पहिला प्रवास दौरा माझा करून दिला। उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मला मिळाला। मी दादांचे आभार मानायला गेलो आणि दादा म्हणाले की संसदपटू होण्याकरता पूर्ण वेळ सभागृहात बसणं महत्वाचं आहे आणि तू ते बसतो, तू बोलतो, त्यामुळे कदाचित ते झालं असावं, पण दादा कधी समोर स्तुती करत नव्हते। दादा मात्र माघारी काय मला काय ज्या काही सूचना द्यायच्या ते देत होते। आज एक गोष्ट आवर्जून सांगतो, एक 2 मिनिटं। परब साहेब या विधान परिषदेमध्ये सभागृहाचे नेते म्हणून 1 डिसेंबर 2010, 10 डिसेंबर 2012 आणि 24 फेब्रुवारी 2020 मध्ये आदरणीय अजितदादांनी नेतृत्व केलंय। मला एक प्रसंग सांगावा असं सर्वांनी सांगितलं। हा एक प्रसंग महत्वाचा आहे की दादासारखा नेता महाराष्ट्राला का असावा, का असायला पाहिजे। 28 जानेवारी 2026 ला एक काळा दिवस महाराष्ट्राने पाहिला आणि त्या दिवशी अजितदादा आणि त्यांचं विमान VSR कंपनीचं ते बेचिराग झालं। 29 तारखेला अजितदादांचा अंत्यविधी हा बारामतीला होता। खूप महत्वाचं उदाहरण आहे, मी ते एकच उदाहरण देऊन थांबणार आहे। आणि 29 ला अंत्यविधी झाल्यानंतर सभापती महोदय बारामती माळेगाव रस्त्यावर जात असताना एक साधारण व्यक्ती तिथे रडत बसलेला दिसला। मी परत सभागृहाला विनंती करतो, हे उदाहरण डावखरे साहेब हे उदाहरण आपण ऐकावं। हे खूप महत्वाचं उदाहरण आहे, कारण अजितदादांसारखा लोकनेता गमावल्याचं जे दुःख आपल्याला आहे आणि ते कधी भरून निघणार नाही। ते महाराष्ट्राची हानी आहे, ती फक्त पवार परिवाराची हानी नाही, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हानी नाही, तर ती महाराष्ट्राची हानी आहे। मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो।
28 तारखेला दादांच्या विमानाचा अपघात झाला, 29 तारखेला एकादशी होती. आम्ही माळेगाव रस्त्याने जात असताना पानठेल्याजवळ एक व्यक्ती रडत बसली होती. आम्ही तिथे गाडी थांबवली आणि म्हटलं, तुम्ही का रडताय काका? त्यांचं वय. ते म्हणाले की मला असं, आता साहजिक आहे, सगळा महाराष्ट्र रडत होता त्यावेळेस. ते रडता रडता म्हटलं, तुम्ही रडताय का? ते काही बोलायला तयार नव्हते. मग त्यांनी पूर्ण हकीकत अशी सांगितली की 15 दिवसापूर्वी दादाच्या पुण्याच्या जनता दरबारमध्ये संबंधित व्यक्ती गेली होती. त्यांनी दादांना विनंती केली होती की मला एकुलती एक मुलगी आहे, माझे किडनॅप गेलेले आहेत, माझ्या पत्नीला पॅरालिसिस आहे आणि माझ्या मुलीला आंतरजिल्हा बदली पाहिजे, म्हणजे पुण्यावरून माझ्या जिल्ह्यामध्ये तिला आणायचं आहे, पण अधिकारी लोक मला पैसे मागतायत, अशी तक्रार केली. आणि तक्रार केल्यानंतर दादांनी ती तक्रार आपल्या OSD कडे दिली आणि OSDने सांगितलं की तुम्हाला आम्ही फोन करू तेव्हा तुम्ही या. आणि 28 जानेवारीला त्यांना बारामतीला बोलावलं गेलं. 28 जानेवारीला ते जेव्हा बारामतीला आले, तिथं नीरा वागजला दादांची जिल्हा परिषदेची प्रचार सभा होणार होती. आणि जसे ते आले बारामतीला तर एक घटना घडली. 8:15 8:30च्या दरम्यान दादांचं विमान कोसळलं आणि कोसळल्यानंतर त्या व्यक्तीची शेवटची अपेक्षा मावळली होती. आता ते घरी जायला निघतील तर गर्दी इतकी की बारामतीमधले हॉटेल बंद, स्टॉल बंद, बारामतीतल्या बसेस बंद, सर्व काही बंद असताना त्यांनी घरी जाण्याकरता प्रयत्न केले, पण त्यांना जाता येत नव्हतं, म्हणून ते मुक्कामी थांबले. आणि मुक्कामी थांबल्यानंतर बारामती बसस्थानकावरून दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच गर्दी होती आणि तिथं अंत्यसंस्कार झाल्याशिवाय आता जाऊ नये, ते आपल्याला शोभणार नाही. मग अंत्यसंस्कार होईपर्यंत ती व्यक्ती थांबली आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर ज्यावेळेस ती व्यक्ती जायला निघाली त्यावेळेस दादांच्या कार्यालयातून एक फोन आला की तुम्हाला बारामती पोलीस स्टेशनला यायचं आहे. आणि ती व्यक्ती बारामती पोलीस स्टेशनला पोहोचली. ती घाबरली होती, त्याला काही कळत नव्हतं. आणि तिथं अजितदादांच्या सहीचं पत्र होतं आणि त्याच्या मुलीची ऑर्डर निघालेली होती. सांगायचं तात्पर्य असं की जाताना सुद्धा अजितदादांनी एका गरीब माणसाचं काम करून दादा गेले होते. कारण विमान दुर्घटनेनंतर जी माळरानावर कागद जळलेली होती त्यात एक कागद त्याच्या मुलीच्या आंतरजिल्हा बदलीच्या वर एंडोर्समेंट असलेला अजितदादांचं हिरव्या पेनाची सही असलेला कागद होता. आणि असे कार्यकर्ते दादांनी घडवले होते की जाताना सुद्धा गोरगरिबाचं काम करून जावं. मला बाकी माझ्याबद्दल सांगण्यासारखं जुना काही इतिहास माझा नाही आहे. माझ्या घरात सचिन भाऊ ना कोणी ग्रामपंचायत सदस्य होता, ना कोणी पंचायत समिती सदस्य होता, ना कधी नगर परिषद लढलो, ना कधी विधानसभा लढलो. मी शिवशाहू फुले आंबेडकर विचार सांगून मग जसं शिंदे साहेब आपण सांगितलं त्या पद्धतीनंच अजितदादांनी मला ते वक्तृत्व कलेचा सन्मान म्हणून या ठिकाणी संधी दिली. मी कोणाला आवडलो नाही आवडलो ते मला माहित नाही, पण अजितदादांनी मात्र कसाही असो, मी भला बुरा काय असो, तापट असो, कडवा असो, पण आतून मात्र अजितदादांसारख्या व्यक्तीच्या सोबत मला काम करता आलं. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विद्यापीठाचे शेवटचे विद्यार्थी म्हणून आदरणीय अजितदादांच्या सोबत मला 8 ते 10 वर्ष काढता आली. मी यशवंतराव चव्हाण पाहिले नव्हते, मी बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाही, मी शाहू महाराज पाहिले नाही, मी महात्मा फुले पाहिले नाही, पण त्यांच्या विचाराचा एक पाईक दादांच्या रूपानं पाहिला आणि त्यांनी मला ही संधी दिली. 6 वर्षात मला काम करता आलं. जनतेच्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडता आली आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला या विधान परिषदेसारख्या पवित्र सभागृहामध्ये इथं येता आलं. मला माझ्या भावना व्यक्त करता आल्या. मला सर्व आपण सहकार्य केलं. सभापती रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी खूप प्रेम केलं. राम शिंदे साहेबांचं सुद्धा तितकंच प्रेम आहे. नीलमताईंनी तर एक मोठी बहीण म्हणून शेवटपर्यंत माझ्या पाठीशी त्या खंबीर उभे राहिल्या. मी मनीषाताई तुम्हालाही कधी विसरणार नाही, कारण तुम्ही मला विसरू शकणार नाही. मनीषाताई ह्या नेहमी रागात बोलणाऱ्या एक बहीण म्हणून मी त्यांना पाहिलं. मी मगा त्यांना प्रश्न विचारला की ताई कोण्या बिलावर चर्चा सुरू आहे, तर ताई म्हणते तू वाच ना, तुला कळत नाही का. तर अशा पद्धतीनं खेळीबिडीच्या वातावरणात हे सभागृह म्हणजे आपला परिवार आहे. मी मगा देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझा उल्लेख करताना वक्ता म्हटलं आणि गायक पण म्हटलं. सभापती महोदय, मी गायक आहे हे बरोबर आहे, पण आज मला मात्र या भावनिक प्रसंगात आनंद दिघे साहेबांवर जो चित्रपट आला होता धर्मवीर मधलं जे गीतकार आहेत त्या गीतकारांनी शिंदे साहेबांवर आणि दिघे साहेबांवर बनवलेल्या गीताच्या ओळी त्याच मला असं वाटते की समर्पक आहेत.
ते दादांवर आणि कदाचित माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पण लागू होतील की नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी. गाण्याची इथं मुभा नाही आहे, तर तुम्ही गाऊनही दाखवलं असतं. मला सचिवांनी मग नाही सांगितलं, कारण समाजवादी पक्षाच्या खासदारांनी मला वाटलं गीत गायलं होतं एकदा. माफ आहे. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहिला ऋणी. विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाण. दारात कळस कौलारू दारात तुळस कौलारू कळस देव्हाऱ्यात तुझा मान. दिनांचा देव्हारा सोडून मोकळा श्रीरंग परतला. माझा आनंद 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 हरपला. आणि मला विश्वास आहे की हे गाणं ऐकून दिघे साहेबांच्या आठवणीनं आदरणीय शिंदे साहेब पण गहिवरतात आणि त्यांनी जे दुःख भोगलंय ते त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलंय. मी मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, कुछ आहे भरकर लौट गए, कुछ नगमे गाकर चले गए. वो भी एक पल का किस्सा था, मैं भी एक पल का किस्सा हूं. कल तुमसे जुदा हो जाऊंगा, वो आज तुम्हारा हिस्सा हूं. कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे. मसरूफ जमाना मेरे लिए, क्यों वक्त अपना बर्बाद किए. म्हणून जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं, जब मर गया तो मैं नहीं. तो फिर डर किस बात का. अपनी जिंदगी बड़ी है लेकिन वक्त बहुत कम है, इसे जल्दी जल्दी जीना पड़ता है. बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. आपल्या सर्वांनी जे प्रेम केलं ते मी कधी विसरणार नाही. माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील, कोणाचं मन दुखावलं असेल, एक गरीबाचं मूल म्हणून मला माफ करा, एका शेतकऱ्याचं मूल म्हणून कधी भविष्यात तुमच्या मंत्रालयात आलो, कुठलं एखादं काम नाही झालं तरी चालल, पण अजितदादांना मात्र एक भाऊ म्हणून तुम्ही शिंदे साहेब, कारण तुमच्या तिघांची जी जोडी होती ती महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न होतं. दादाला मात्र आपण सर्वांनी न्याय देण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा, मी एवढंच मागणं तुम्हाला मागतो. आणि अजितदादांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याचं भाग्य मला मिळालं. मी त्यांचे उपकार मरेपर्यंत विसरू शकत नाही. आणि दादाच्या बाबतीत एवढंच सांगतो की आता नाही येणे जाणे आणि सहज खोंटले बोलणे. दादासारखं विद्यापीठ घडायला अनेक वर्ष लागतील. दादा असतील, एकनाथ शिंदे साहेब आपण असाल, आपण महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न आहात, आपण मास लीडर आहात, आपण या महाराष्ट्राची गरज आहात. म्हणून आपण सर्वांनी स्वतःला जपा. आपण आमच्या कुटुंबावर भरभरून प्रेम केलं, आपण आम्हाला आशीर्वाद दिले, त्याबद्दल आभार मानतो. सचिवालयाचे आभार, सर्व गोरगरीब कर्मचाऱ्यांचे, विशेषतः पत्रकार बांधवांचे, ज्या पत्रकार बांधवांनी अमोल मिटकरी अजूनही महाराष्ट्रात जिवंत ठेवलाय. मी अजितदादांच्या आशीर्वाद कायम माझ्या हृदयात राहतीलच. आणि आज सुनेत्रताईंच्या रूपानं एक मातृशक्ती पण आमच्या पाठीशी तितकीच खंबीर आहे. भलेही प्रसंग कुठला येईल मला सांगता येत नाही, पण हे पवित्र सभागृहामध्ये माझं तुटकं मुटकं भाषण आपण ऐकलं आणि राम शिंदे साहेब आपण पण तितकंच भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून आभार. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.